आनंदी जीवन जगण्यासाठी गावाकडं दरवेळेसप्रमाणे रविवारी गेलो. स्वागत जबरदस्त असतंय. 15-20 कुत्रे मम्मी पप्पा गेल्या गेल्या आदिराला आजाद करून टाकलं. घे निसर्गाचा आनंद एकदम 100% घेऊन बघ. सगळ्यानं पुन्हा सगळ्या फॅमिलीनं मस्त फळांचा वगैरे आस्वाद छान असा घेतला. भारी वाटलं. काहीतरी परिवारासोबत खाद्य एकदम भारी वाटते. पण मध्येच तिथली रडायला लागली. मला पोहायचं आहे म्हणून. आता पाणी तर विहिरीमध्ये पार खोल गेलं आहे. 40-1 फूट खाली विहीर गेली. पोहणं ठीक आहे पण उतरणं बी लय अवघड आहे आणि चढणं पण लय अवघड आहे. खडकाळा आहे. सटकलं की डोकं बिकच फुटलं म्हणायचं. पण चला म्हणलं लेकरांचा हट्ट आहे घेऊन गेलो आणि मी पण उतरलो. कारण की तितक्यावरून वाचवायचं म्हणलं की मीच खाली बुडायला जाईन पुन्हा का वाचवावर येईन. त्यामुळे मी स्वतः उतरलो आणि तिथला शिकवायला सुरुवात केली. बगैर दोरीचं पण तिला ट्राय केलं पुन्हा खाली एक छोटी दोरी बांधून. बरं वाटतंय. ऑक्सिजनचं काम करतंय गाव. महिन्यामधून असेल आठवड्यातून एक असेल गावाकडे जायलाच पाहिजे. जीवनाचं आनंद घ्यायचा आणि पुन्हा मशिनी म्हणून काम करूनसाठी पुन्हा शहरात जायचं. त्या दरवेळेसप्रमाणे वरी चढायचं अवघड होतं पण पप्पानं ती सोल तशी दोरीची तयार केली गाठीची म्हणून ह्या सहज वरी आल्या. अवघड वाटू लागलं की रिषभला वर येतं का नाही पण रिषभनं पण गड जिंकला. भारी वाटलं. चला खरंच गावाकडला दिवस म्हणजे माझ्यासाठी एक भारी असतो. तरी पण शहरामध्ये आलो तरी मी प्रयत्न करतो की निवांत कुठं जाऊन निसर्गामध्ये जाऊन बसावा. प्रयत्नही करतो आणि जातो पण गाव आहे. गावाला चॅलेंज नसती. चला घराच्या चारीकून झाडाचा गुंफण असल्यामुळे उन्हाचं प्रमाण कमी आहे.